नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की येत्या 25 जून रोजी संकष्टी चतुर्थी आहे आणि या दिवशी 25 जूनला मंगळवार येत आहे आणि ज्या वेळेस मंगळवार येतो चतुर्थीला, तर त्या चतुर्थीला मंगळी चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. संकष्टी चतुर्थीचे व्रत तसे तर खूप प्रभावी आहे, पण ज्या वेळेस अंगारकी चतुर्थी येते त्यावेळेस त्याचे आणखी जास्त महत्व वाढून जाते. आणखी ती पुण्यदायी चतुर्थी आणि ती चतुर्थी आणखी पुण्यदायी मानली जाते. तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या वेगवेगळ्या सेवा करायच्या आहे. त्यामध्ये तुम्ही 11 वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पाठ करू शकतात किंवा संकटनाशन गणपती स्तोत्र म्हणू शकतात. गणपती चालिसाचा पाठ करू शकतात. गणपती चालिसाचा जो व्हिडिओ आहे, गणपती चालिसा कशी म्हणायची आहे त्याचा व्हिडिओ आधीच आपण चॅनलला अपलोड केला आहे, तरी तुम्ही मागे जाऊन बघू शकता. त्यानंतर ओम गम गणपते नमः या मंत्राचा आपल्याला रुद्राक्षच्या माळेवर 11 माळी करायच्या आहे. अशा प्रकारे आपल्याला ह्या गणपती बाप्पांच्या सगळ्या सेवा करायच्या आहे. तुम्ही काही होम हवन करायचे असेल तर ते पण करू शकतात, पण कमीत कमी वेळ काढून इतक्या सेवा तरी आवर्जून करा. त्यानंतर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचे मोदक तयार करून आणि त्याचा 21 मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे. इथे आपल्याला गुळाऐवजी साखरेचा वापर करायचा नसतो. गुळ खोबऱ्याचाच मोदक आपल्याला करायचे आहे. आणि जर तुम्हाला मोदक करायला जमत नसेल तर तुम्ही गुळामध्ये थोडे तूप टाकून तशा प्रकारे देखील तुम्ही नैवेद्य गणपती बाप्पाला अर्पण करू शकता. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या चतुर्थीचे व्रत ज्या वेळेस आपण खूप वेळेस आपण असे मानतात की गणपती बाप्पांचे अर्घ दिल्याशिवाय आपले चतुर्थी व्रत पूर्ण होत नाही. तर अशा आपण काही वेळेस काय होतं की ढगाळ वातावरण आहे, पावसाळ्याचे दिवस असते, त्यामुळे चंद्राचे दर्शन होत नाही. तर मग त्यावेळेस आपल्या मनात शंका येते की आपल्या चतुर्थीचे व्रत कसे पूर्ण होईल. तर त्यासाठी आपल्याला एक काम असे करायचे आहे की देवघरातल्या गणपती बाप्पांसमोर आपल्याला बसायचे आहे, एक तामण घ्यायची आहे आणि मग गणपती बाप्पांसमोर आपल्याला बसून तामणामध्ये आपल्याला अर्घ द्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही आपले चतुर्थीचे व्रत हे पूर्ण करू शकतात. त्याची देखील तेवढीच आपल्याला फलप्राप्ती आहे, तेवढेच ते प्रभावी आहे. तर त्यामुळे कोणती मनात शंका न आणता अशा प्रकारे तुम्ही गणपती बाप्पांना अर्घ देऊन चतुर्थीचे व्रत तुम्ही तुमचे पूर्ण करू शकतात. त्यानंतर त्या दिवशी आपल्याला उपाय असा करायचा आहे, म्हणजे प्रत्येक चतुर्थीला करायचा आहे हा उपाय. एक आपल्याला 1.25 किलो किंवा 1.25 पाव गुळ घ्यायचा आहे आणि तो आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचा आहे. पण हे आपल्याला घरातल्या नाही तर एखाद्या मंदिरात जाऊन, गणपती मंदिरात जाऊन तिथे आपल्याला हे गणपती बाप्पाला तिथे अर्पण करायचं आहे. खूप सुंदर असा हा उपाय आहे. म्हणजे याचे अनुभव मी माझ्या नातेवाईकांकडून खूप ऐकले आहे आणि मी सुद्धा अशा प्रकारे हा उपाय सुरू केला आहे. कोणताही आपण ज्यावेळेस उपाय करतो ना, तर त्यावेळेस तुम्ही तो करत असताना असे नाही की आज केल्यावर तुम्हाला उद्या लगेच त्याचे परिणाम भेटतील. अहो, ज्यावेळेस बाळ देखील जन्माला येते, आई गरोदर असते, जेव्हा आपल्याला माहीत पडते, तर लगेच दुसऱ्या दिवशी लगेच बाळ बाहेर पडत नाही, त्याला देखील 9 महिने लागतात. तर मग आपण त्याच्यावरून विचार करा की कोणत्याही गोष्टीचा असं आहे की आपल्याला हळूहळू तुम्ही ते उपाय करा, तुम्हाला त्यामध्ये असे खूप चांगले असे बदल दिसून येतील आणि खूप मार्ग वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला मार्ग सुचतील. तर खूप छान हा असा उपाय आहे. अगदी कर्जमुक्ती असो की संततीसाठी, नोकरीसाठी, प्रत्येक गोष्टींवर हे रामबाण असा हा उपाय आहे. तर तुम्ही हा नक्की करून बघा. त्यानंतर मी मिठाच्या मोदकांचे चतुर्थी व्रत कसे करतात याबद्दलचा व्हिडिओ आपण चॅनलला अपलोड केला आहे मागच्या वेळेस. तर त्यामध्ये काही मैत्रिणींचा मला कमेंट होत्या की याचे उद्यापन कसे करायचे. तर याचे उद्यापन अगदी असे करायचे, असे सांगतात की 21 जोडपे जेव घालायचे असतात आणि मग त्यांना कपडे किंवा दान दक्षिणा जी काही द्यायची असतात. पण हे बघा, प्रत्येकाला एवढं शक्य नसतं आणि असं करताना तुम्ही कोणतीही शंका न आणता एक जोडपे देखील जेव घातले आणि आपल्या क्षमतेनुसार दान दक्षिणा केली तरी देखील चालते. कारण देवाला तुम्ही किती करत आहात, काय करत आहात याशी काही देणं घेणं नाही. त्याला फक्त तुमची म्हणजे महत्वाचं म्हणजे तुमचा भाव आणि श्रद्धा किती खरी आहे, किती किती खरी आहे हेच त्याला मान्य आहे.
तर ते तुम्ही अगदी तुमच्या भावाने अगदी श्रद्धेने जे कराल ते देवाला मान्य आहे. त्यामुळे तुम्ही तुम्हाला शक्य जेवढं क्षमतेनुसार जे शक्य आहे तेवढंच तुम्ही करा. आणि हे उद्यापन आपल्याला 21 चतुर्थ्या पूर्ण झाल्यानंतर 22वी चतुर्थी जेव्हा येईल त्यावेळेस आपल्याला हे करायचे आहे. आणि जर काही अडचण आली तर तुम्ही मग ते मागे पुढे करू शकतात, असे केले तरी चालते. अशा प्रकारे आपल्याला आणि हे उद्यापनाच्या दिवशी आपल्याला रात्री चंद्राची पूजा झाल्यानंतर, गणपती बाप्पांची पूजा झाल्यावर चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर आणि मग आपल्याला हे जोडपे जेवायला बसवायचे असते. तर हे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही आपले हे उद्यापन करू शकता. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल, आणि वाटला असेल तर सगळ्यांना नक्की शेअर करा. आणि व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.